सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेघडे, नित्यानित्य जोडे तेचे साथ, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटे कदा कासयाची, संगती पंगती देवास वेघडे, नित्यानित्य जोडे तेचे साथ. तुका म्हणे येथे लाभाची कोटी, तुका म्हणे येथे लाभाची कोटी, बहु वाव पोटे समर्थाचे, संगती पंगती देवास वेघडे, नित्यानित्य जोडे तेची साथ. विठाला विठाला महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावज्ञज्योधरार्थावतारं कलाकङ्कजोधिकामोधिवक्रं खलानिशवादाप्नुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरो सुधारी बरनवो रघुबर विमल जशु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिकै
सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोही हरवु कले दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती लागे सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भीर सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेची सा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग यच्च्याबद्दल जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारी वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वस्त्र दया सिंधू करुणावंत सर्वभूत हितेरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधा सोपा बहुतेकांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय स्वानुभव प्रतिपादन करत आहेत. सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार तो म्हणजे असा, आज ढाळेगाव नगरीमध्ये हिरा सदन गृहप्रवेश सत्यनारायण महापूजा आणि पुन्हा अन्नदान हे सुंदर वास्तू ज्यांनी निर्माण केली ते म्हणजे आमचे परममित्र आमचे क्लासमेट आमचे वैभव दादा आणि रवी भाऊ यांनी सुंदर अशी वास्तूचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आणि हे सगळं श्रेय त्यांचं वडिलांचं त्यांचं श्रेय आहे. वडिलांचा आशीर्वाद आहे. नारायणजप्पांचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. ही महाराज मोठी एवढी वास्तू उभा करणं एवढं शक्य नाही आहे. जीवनामध्ये काहीतरी कमवण्यासाठी जीवनामध्ये एखादं उत्तुंग शिखर गाठण्यासाठी माणसाच्या पाठीमागं 5 आशीर्वाद आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये आईवडिलांचा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद अर्थात गुरुचा आशीर्वाद किंवा स्वतःचं सुद्धा पुण्य त्याच्यामध्ये असावं लागतं. तरच महाराज काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी सिद्धी प्राप्त होत असते. म्हणून या वैभव दादाला आणि रवी दादाला द्यावे तरी धन्यवाद कमी आहेत. त्यांनी महाराज कमी काळामध्ये कमी वयामध्ये महाराज एवढा मोठा प्रपंचाचा गाडा किंवा अर्थात प्रपंचाचा मनोरा फुलवलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. पण महाराज या सदनाच्या पाठीमागे ज्यांचा आशीर्वाद आहे ते म्हणजे सौभाग्यवती मंडूबाई विठ्ठल कदम त्यांच्या अक्का आहेत. माननीय उत्तम पिराजी कदम भाऊ आहेत. माननीय वैजनाथ विठ्ठल कराळे त्यांचे बाबा आहेत. आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहेत सौभाग्यवती अनिता व श्री हिरामन अण्णा शेकडे, तसेच सौभाग्यवती ऋतुजा श्री रविराज शेकडे, तसेच सौभाग्यवती श्यामल श्री वैभवदादा शेकडे, त्यांचे चिरंजीव ब्रह्मा कुमारी श्री कुमारी त्रिषा. योगदान विशेष त्यांचं आहे ते म्हणजे इंजिनियर साहेब आहेत सुशांत भैया शेकडे, यांचं विशेष योगदान आहे. आज कीर्तनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. त्यांनी सुंदर अशी पहिली भजनाची सुरुवात केली. आपल्या परिसराचं वैभव महाराज आपल्या परिसरामध्ये गोड हिरा जन्माला आला तो म्हणजे महाराज अमोल महाराज बेलगावकर या ठिकाणी उपस्थित. दादासाठी जोरदार अशा टाळ्या वाजवा. तसेच श्री हरिभक्तपरायण ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली ते म्हणजे आमच्या परिसराचं वैभव श्री हरिभक्तपरायण संगीत अलंकार
अर्थात मराठवाडा भूषण पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचे कृपापात्र शिष्य आमचे अमोलदादा वानखेडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना कोटी कोटी धन्यवाद आहेत. त्यांच्या पाठीमागं गोड अशी ज्यांनी चाल गायली, आपल्याच गावचे शिष्य. आम्ही एका आश्रमामध्ये राहून अर्थात वरच आपल्या संस्थेमधून भाऊजवळ आम्ही अध्ययन केलं. आमचे महाराज संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचं गोड असं नाव आहे, माझे परमित्र परम आदरणीय गुरुबंधू आमचे श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. यासाठी आमचे राम महाराज आहेत, गुरुवर्य कृष्णाभैया आहेत. या साईडला आमचे धानोरकर श्रीहरी महाराज धानोरकर आहेत. त्यांनीसुद्धा त्यांच्या घरी आगळा वेगळा कार्यक्रम केला. गाईची डोहाळ जेवण काहीतरी त्यांनी केलं महाराज. मी पत्रिकेवर पाहिलं, लहानपणी तुम्हाला पाहिलं होतं. म्हणजे मी आता मोठा झालो असं नाही, वयानं फक्त मोठा झालो आहे. पण तुमचं महाराज करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरंच लखनला इकडं कॅमेऱ्यामध्ये घ्यायला काय हरकत नाही, कारण का आगळं वेगळं उपक्रम महाराज त्यांनी राबवला. माणसं बायकोसाठी डोहाळ जेवण करतात, पण एका गायीसाठी गोमातेसाठी ज्यांनी डोहाळ जेवण केलं ते म्हणजे श्रीहरी दादा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार अशा टाळ्या वाजवा. आमचे गुरुवारी पंडित आपलं पांडुरंग मामा बाजगिरे लेंडेगावकर उपस्थित आहेत. आता रामकाका आहेत, बापूभाई आहेत, सगळेच गावातील पांडुरंग महाराज आहेत, भागवताचार्य धनंजय महाराज आहेत उपस्थित. आता कबीर मामा आहेत आमचे. तो आता सगळ्यांचे नाईक मामा, सगळ्यांचे नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि सेवेसाठी महाराज उपस्थित. महाराष्ट्रात ज्यांचं गोड असं नाव आहे, माझे परममित्र परम आदरणीय महाराज गोड अशी ज्यांची ख्याती आहे, आमचे श्यामसुंदर महाराज साबळे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण सोमेश्वर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. या ठिकाणी लक्ष्मण महाराज उपस्थित आहेत, माणिक महाराज उपस्थित आहेत, गावातील सर्व नवयुवक तरुण मंडळ उपस्थित आहेत, माझे मित्रमंडळी. आज वैभवदादाच्या घराच्या वास्तुशांतीसाठी आमच्या मित्रमंडळाची आम्हाला भेट झाली महाराज. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आमचा इकडे सोमेश्वर आहे, बजरंग भाऊ आहे, इकडे सूरज आहे. आता प्रत्येकाचे नाव मला लक्षात नाही तेवढे म्हणा, पण सगळे जाणतो. खबू आहे तिथं, सगळेच महाराज आहेत. आता ओळखीचे सगळेच आहेत, पण आता भेटीगाठी झाल्या नाहीत. पण आज वैभवदादामुळं हे वैभव सगळं पाहायला भेटलं. आणि खरंच त्यांच्या नावामध्ये वैभव आहे, नावही वैभव आहे. वैभवासारखं वैभव शोभेल असं वैभव त्यांनी उभा केले. एवढा रवी, सूर्यासारखा रवी त्यांच्या पाठीमागे भाऊ आहे. आणि या दोन सुपुत्राला ज्यांनी हिऱ्यासारखे पुत्र जन्माला घातले ते म्हणजे हिरामन शेकडे आहेत. एवढे गोड असं व्यक्तिमत्व महाराज परिवार लाभलेला आहे. आणि पक्वाजांची गोड अशी साथ आहे. कमी वेळामध्ये कमी वयामध्ये महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, माझे परमित्र गणेशदादा कदम या ठिकाणी उपस्थित. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. या साईडला माझे परमित्र परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे नारायणदादा शेकडे आहेत, पुणेकर म्हणा काय हरकत नाही त्यांना. आता त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. सर्वच माता भगिनी, पुरुष मंडळ, आबालवद तरुण मंडळ आणि ज्यांनी महाराज गोड असं यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते म्हणजे आमचा लखन पाटील ताडमे बाप माणूस कीर्तन यूट्यूब चॅनल. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. महाराज सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल ऐका, जगद्गुरु तुकोबाराय आपला स्वानुभव या जगापुढं सादर करतात. स्वतःचा आलेला अनुभव, साधना करून जी काही फलश्रुती प्राप्त झाली त्याचा अनुभव सांगतायत. लक्षपूर्वक ऐका. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. मी माझ्या जीवनामध्ये सुखाचा व्यवहार केला. सुखाचा व्यवहार केल्यामुळं मला सुखाचाच लाभ झाला. या जगतामध्ये व्यवहार सगळ्याला कळतो. व्यवहार एका प्रकारचा नाही, व्यवहार हा अनेक प्रकारचा आहे. बापूंना व्यवहार एका प्रकारचा नाही तर अनेक प्रकारचा व्यवहार आहे. व्यवहार सगळ्याला कळतो. व्यवहार कळण्यासाठी माणसाला तेवढं काही कुठं जाऊन शिक्षण घ्यायची गरज नाही. माणसाला सहज कळतो महाराज. व्यवहार कशासाठी करायचा असतो? व्यवहार काहीतरी मिळकत मिळावी याच्यासाठी करायचा असतो. अर्थात बेनिफिट काहीतरी मिळालं पाहिजे, नफा काहीतरी मिळाला पाहिजे. आता एक गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. राजूभाऊ, तुम्हाला नाव माहीत आहे? राजूभाऊ, सिस्टीमसाठी किती लाख खर्च केलाय तुम्ही? हां नाही, लाख 2 लाखांना काय होईना हो गुरुजी? हां 15 लाख. वा, 15 लाख त्यांनी महाराज याच्यामध्ये गुंतवलेत. राजूभाऊ, 15 लाखाचे पुढच्या वर्षी किती झाले पाहिजे? अहो तुम्हाला मी माग ना हो,
मोकळ्या मनानं सांगा, मोकळ्या मनानं सांगा. हा 15चे किती झाले पाहिजे? 30 झाले पाहिजे. किती झाले पाहिजे? खरा व्यवहार आहे, जेवढे गुंतवले महाराज त्याच्यापेक्षा दुप्पट झालं पाहिजे. 15चे 30 झाले पाहिजे. जर 30 नाही झाले तर मग 20 झाले पाहिजे. नाही 20 झाले तर बोला, तुम्ही तरी बोला आता. 18 झाले पाहिजे. 18 नाही झाले तर गुरुजी तुमच्याकडे दुकान आहे. 15चे 20 नाही झाले तरी चालतात, 18 तरी झाले पाहिजे. 18 नाही झाले तर हा असं हो गुरुजी. अर्थ आमदार गुरुजी त्यांना हिशोब विचारला, 15 लाखाचे 18 लाख नाही झाले तरी चालतात, पण 15 लाखाचे 14 लाख होता कामा नाही. 15ला 15 जरी शिल्लक राहिले तरी बरंच आहे. तुकोबराय म्हणले महाराज व्यवहारामध्ये नफा असावा. जर एखाद्या वेळ नफा जरी नाही भेटला तरी काय हरकत नाही, पण मुद्दल तरी शिल्लक राहावं त्याला व्यवहार म्हणतात. नफा जरी नाही मिळाला तरी काय हरकत नाही, पण मुद्दलामध्ये तोटा जर पडत असेल तर असा खोटा उद्योग बढिया. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. असला उद्योग करून काही उपयोगाचं नाही. म्हणजे फलश्रुती काहीतरी पाहिजे, मिळकत पाहिजे. माणसं त्याच्यासाठीच उद्योग करतात, व्यवहार करतात. लक्षपूर्वक ऐका. पण व्यवहाराचे प्रकार तुम्हाला सांगतो. या जगतामध्ये तुकोबराने व्यवहार जो केला तो अलिप्त व्यवहार आहे, वेगळा व्यवहार आहे. आणि आपण लोक व्यवहार करतो तो व्यवहार वेगळा आहे. शास्त्राच्या दृष्टीने मी बोलायचं झालं तर काही व्यवहार करत असताना महाराज काय मिळेल याची गॅरंटी नाही, पण सुख मात्र नक्की मिळणार आहे. आणि तुकोबाराने तेच व्यवहार केलेला आहे. पहिला व्यवहार असा आहे, व्यवहार करताना माणसाला सुख मिळतं, पण त्याचं बेनिफिट त्याचा लाभ मात्र दुःख मिळतं. पहिला व्यवहार सुखाचा आहे पण परिणाम दुःख आहे. दुसरा व्यवहार दुःखाचा आहे पण परिणाम सुख आहे. तिसरा व्यवहारही दुःखाचा आहे आणि परिणामही दुःखाचा आहे. आणि चौथा व्यवहारही सुखाचा आहे आणि परिणामही सुखाचा आहे. विठ्ठल पहिला व्यवहार आहे, व्यवहार सुखाचा आहे पण महाराज बेनिफिट त्याचा लाभ मात्र दुःख आहे. या व्यवहारामध्ये कोणता व्यवहार येतो तर ऐका. या व्यवहारामध्ये विषयाचा व्यवहार येतो. विषय सुख घेत असताना माणसाला खूप आनंद भेटतो. विषय माणसाला मिळवण्यासाठी माणसं कोणत्या स्तरावरून कोणत्या स्तराला जातील याची गॅरंटी नाही. अर्थात विशेष सुख घेताना असताना माणसाला आनंद भेटतो, आनंद वाटतो, पण त्याचं बेनिफिट काय, त्याचा लाभ काय. पुढे घडय मदन, पुढे घडय मदन, घडय मदन, पुढे घडय मदन. विषयाचे सुख येते वाट गोड, विषयाचे सुख येते वाट गोड. आव घडय मदन, पुढे आव घडय मदन. विषयाचे सुख येते वाट गोड, विषयाचे सुख येते वाट गोड. पुढे आव घडय मदन, पुढे आव जोरदार अशा टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. वाजवा वाजवा, मोठ्याने वाजवा. तिकडं कूलरनं ऐकू येणार चालेल का माझं बोललेलं? ऐकू आले का? ऐकू आले का तिकडं? माता भगिनी माझं बोललेलं ऐकू आलं का तुम्हाला? आत्या
ऐकू आले का? 1500 पडले काय? हां, हे ऐकू आलं बघा आता. राईट, लक्षपूर्वक ऐका महाराज. असे प्रमाण ऐकले की टाळ्या बाजू चला. विषयाचा व्यवहार करत असताना माणसाला आनंद भेटतो, पण त्याचं पुढं काय? तर त्याचं बेनिफिट काय? तर पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. महाराज, हा व्यवहार विषयाचा आहे, व्यवहार सुखाचा आहे, पण परिणाम दुःख भोगावं लागतं. चला, 2 नंबरचा व्यवहार आहे. व्यवहार दुःखाचा आहे, पण परिणाम सुख आहे. या व्यवहारामध्ये कोणता व्यवहार येतो? तर योग साधनेचा व्यवहार येतो. योग साधना करत असताना, अष्टांग योग सिद्धी प्राप्त करत असताना माणसाला खूप त्रास आहे, खूप दुःखाची साधना आहे. पण एकदा फळ मिळालं रे मिळालं, समाधी अवस्था, तुरी अवस्था मिळाली रे मिळाली, मग त्याच्या एवढा आनंद दुसरा कोणता नाही. विषयाचा आनंद देतो सुख, पण परिणाम दुःख देतो. पण महाराज, योग सामर्थ्याचा व्यवहार करत असताना माणसाला दुःख आहे, यातना आहे, संकट आहे. योग करत असताना माणसाला किती त्रास आहे हो. कुंभक रेचक आपल्याला कळतं का? ते काही घडतही नाही, कळतही नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात ना, जे योगाची वाटा, जे निघाली गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा. काय करावं लागतं? तहानिलिया तहानची प्यावी, भुकिलिया भुकची खावी, अवरात्र ववावी मवा बाबारा, शीत वेढावे, उष्ण पांगुरावे, वृष्टीचे असावे घरांतू. महाराज, अर्थात पृथ्वीचं आसन करायचंय आणि आकाशाचा मंडप करायचा आहे, आणि महाराज उघड्यावरती राहायचंय. तहान लागली तर पाणी प्यायचं नाही, तर तहान लागली तर तहानच प्यायची, भूक लागली तर भूकच खायची, पण महाराज समाधानी राहायचं. हे योग साधनेचा व्यवहार करत असताना माणसाला खूप त्रास आहे, दुःख आहे, पण एकदा समाधी लागली ना, त्याच्या एवढा आनंद दुसरा कोणता मिळत नाही. अर्थात व्यवहार दुःखाचा आहे, पण परिणाम सुख आहे. विठ्ठल 3 नंबरचा व्यवहार आहे. व्यवहारही दुःखाचा आहे आणि परिणामही दुःखाचा आहे. याच्यामध्ये पाप कृत्य जेवढे आहेत, अर्थात मांसभक्षण करणं, परस्त्रीगमन करणं, दारू पिणं, जे अनैतिक कृत्य आहेत, जेवढे काही एक महाराज पाप कृत्य आहेत ना, हे सगळे व्यवहारही दुःखाचे आहेत आणि परिणामही दुःखच आहे. दारू पितानाही दुःखच आहे आणि पुढं लिव्हर फुटलं तरी दुःखच आहे. काही सुख नाही मरत त्याच्यामध्ये. मने पापे येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे. तुका म्हणे पाप कृत्य केले ना केले तर त्याचं बेनिफिट काय मिळतं? तर रोग येतात महाराज. हे 3ऱ्या नंबरचा व्यवहार आहे. आणि 4था व्यवहार आहे, व्यवहारही सुखाचा आहे आणि परिणामही सुखाचा आहे. महाराज, तुम्ही अर्धा तास झालं व्यवहार सुखाचा सांगताय. व्यवहार सुखाचा म्हणजे काय आम्हाला पहिल्यांदा सांगा. तर महाराज, व्यवहार सुखाचा व्यवहार म्हणजे देवाच्या नामचिंतनाचा व्यवहार करणं म्हणजे सुखाचा व्यवहार करणं. कसं? देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, सोनार तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार. देवा तुझा सोनार, देवा तुझा सोनार. तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार.
देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार. संत महात्म्याचा जो व्यवहार आहे तो सुखाचा व्यवहार आहे. आणि सुखाचा व्यवहार म्हणजे कोणता आहे तर नामचिंतनाचा व्यवहार आहे. तुझ्या नामाचा व्यवहार, नामचिंतनाचा व्यवहार म्हणजेच सुखाचा व्यवहार आहे. आणि ज्यानं नामचिंतनाचा व्यवहार केलेला आहे जीवनामध्ये त्याला फलश्रुती महाराज सुखच प्राप्त झालेलं आहे. त्याला कधी दुःख भेटतच नाही महाराज. ज्यानं नामचिंतन घेतलंय ना त्याच्या जीवनात ती फलश्रुती विचारा. त्याला सुखच भेटलेलं आहे, आनंदच भेटलेला आहे. त्याला दुःख कधीच भेटत नाही. नाही नाही नाही, जागृतीत दुःख पाहायला भेटतच नाही, पण स्वप्नात सुद्धा दुःख त्याला पाहायला भेटत नाही. दुःख ते नये स्वप्नासी, भुक्ती झाल्या कामारी दाशी. त्याचे ते वर्म आम्हापासी, सुखे राहिलासी प्रेमाचिया. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळते पापे पळते दोष. काय ते उने आम्हा आनंदास, शिव ब्रह्मरस आवडीने. अर्थात आमच्या जीवनामध्ये जेवढी काही मी नामाची साधना केली त्या साधनेची फलश्रुती आम्हाला आनंदच भेटला. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी सुखाचाच व्यवहार केला आणि सुखाचा व्यवहार केल्यामुळं मलाही सुखच लाभ झाला. अभंगाचं सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. 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 सुखाचे व्यवहार सुख लाभ आनंद कोंडला मागे पुढे. आनंद कोंडला मागे पुढे. आनंद कोंडला मागे पुढे. आनंद कोंडला मागे पुढे. सुखाचे संगती देवाचा संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. आनंद कोंडला मागे
अमोल महाराजानं अनमोल अशी चाल म्हणली. गोड महाराज, आता तुम्हाला पुढचं कळालं असेल काय, आता मला सांगायची गरज नाही. देशावर किती प्रेम आहे ते या चालीतून कळालं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये मी सुखाचा व्यवहार केल्यामुळं माझ्या जीवनात सुखाचाच लाभ झाला. काय लाभ झाला तर आनंद कोंदला मागे पुढे. माझ्या जीवनात आनंद एवढा निर्माण झाला मी त्याची साधना केल्यामुळं, त्याचं नामचिंतन घेतल्यामुळं. तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर त्याच्या पाठीमागं तुम्हाला महाराज धावावं लागतं. घर जर पुढे न्यायचं असेल तर माणसाने घरावरती घोड्याचे चित्र लावून जमत नाही, तर घोड्यासारखी घोडदौड आपल्या जीवनामध्ये चालावी लागते, तरच माणूस यशाचं शिखर गाठू शकतं, अन्यथा गाठू शकत नाही. आज इंजिनियर साहेब इथं बसले आहेत, सुशांत त्यांचं नाव आहे आणि शांत आहेत. आमचे शेकडे साहेब आहेत, त्यांनी हे सगळं केलेलं आहे. विशेष सहकार्य वैभवदादांनी सांगितलं. महाराज हे सगळं दिसायले ना, हे सुशांत साहेबांचंच आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. महाराज हे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एवढी काही साधना केली त्या क्षेत्रामध्ये, म्हणून उत्तुंग शिखरावर त्यांचं असं नाव आहे. आज ते उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. मला वाटलं तिकडं थांबलं असतात, मला वाटलं ते म्हणजे कीर्तनाकडं पुन्हा शेवटी येतील असं वाटलं होतं, पण तुम्ही कीर्तनात येऊन बसलात, आणखी त्याच्यामध्ये आम्हाला जास्त आनंद आहे. विठ्ठल आमच्या जीवनामध्ये साधना केल्यामुळं आमच्या जीवनात फलश्रुती आम्हाला सुख भेटलं, आनंद भेटला. आता आनंद एका प्रकारचा नाही, आनंद अनेक प्रकारचा आहे. पण लक्ष्मण महाराज भागवताच्या महात्म्यामध्ये डोंगरजी महाराजांना, धनंजय महाराज डोंगरजी महाराजांना भागवतावर त्याच्या भाष्य करत असताना आनंद दोन प्रकारचे सांगितले भागवत महात्म्यामध्ये. एक साधनजन्य आनंद सांगितला आणि दुसरा स्वयंसिद्ध आनंद सांगितला. मग आम्हाला नेमका कोणता मिळाला तर स्वयंसिद्ध आनंद भेटला. साधनजन्य आनंद म्हणजे हा कोणाला भेटतंय? साधनजन्य आनंद म्हणजे संसारातला आनंद आहे. साधनापासून मिळालेला आनंद त्याला साधनजन्य आनंद असं म्हटलं जातं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, एशीमध्ये फिरत असताना माणसाला किती आनंद भेटतो? खूप आनंद भेटतो. हां चर्मन, फिरताना आनंद भेटतो का नाही आपल्याला? छान वाटतं. पंढरपूर कुठेही जा फिरायला माणसाला काही त्रास होत नाही आमदार गुरुजी. पण मोटरसायकल जर अंदुरीला जायचं असलं तर, आणि या वेळेला लग्न जरी असलं तर माणूस म्हणते बाबू नको बाबा, मी नाही गेलं तर म्हणजे लग्न लागणार नाही का, जाऊ दे तिकडे बोंबलत. पण नको उन्हाचा त्रास. प्रवास माणसाला सहन होत नाही. अर्थात प्रवासाचा आनंद मिळाला, पण कोणत्या साधनापासून? कार्य साधनापासून. आज वैभवदादांनी वडिलांसाठी थार घेतली महाराज. ते थार बघून माझीच गार झाली. एवढी मोठी थार गाडी आपण फक्त टी व्हीमध्ये बघितली, लोकांची महाराज बघितली. आता मध्ये बसून बघायचं राहिले म्हणा. आता नेतो 2-4 दिवस कीर्तनाला. आता ते लक्षपूर्वक आहे का महाराज? एवढी मोठी गाडी आहे, या गाडीमध्ये प्रवासाचा आनंद आहे, पण ती गाडी बाजूला गेली की आनंद नाहीसा झाला. याला साधनजन्य आनंद म्हणतात. चला, आणि साधनजन्य आनंद निरंतर टिकून राहत नाही, निरंतर टिकून राहत नाही. कालबाह्य तो आनंद होत असतो. लहानपणीच्या खेळणीच्या वस्तू ते पुरत्याच आनंद देतात, मोठेपणी त्या जमत नाहीत. मोठेपणी ज्या वस्तू आनंद देतात ते म्हातारपणी आनंद देत नाहीत. कळण्याकरता उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तिकडे ऐकू आले ना? ऐका. एक 5 वर्षाचं पोरगं बापाच्या खांद्यावर बसलं आणि आपल्या आषाढीच्या यात्रेत गेलं. कुठे गेलं? प्रल्हाद मामा कुठे गेलं? यात्रेत गेलं. आणि यात्रेमध्ये गेल्यानंतर महाराज भजी आहेत, जिलेबी आहे, सगळं सोडून दिलं आणि बापाला म्हणायला लागलं, पप्पा मला भावली पाहिजे, पप्पा मला भावली पाहिजे, पप्पा मला भावली पाहिजे. बाप म्हणला अरे भरपूर खाण्यासाठी वस्तू आहेत. म्हणला नाहीच, मला भावलीच पाहिजे. किती वर्षाचं पोरगं? 5 वर्षाचं. भावली बघून रडायला लागलं. बापानं खिशातले 300 रुपये काढले, त्या दुकानदाराला दिले आणि दुकानदाराकडून ती भावली घेतली. भावली कशाची आहे? प्लॅस्टिकची. किती रुपयाची आहे? 300ची. चर्मन तुम्ही बोलत राहा थोडं. भावली किती रुपयाची आहे? 300ची. भावली कशाची आहे? प्लॅस्टिकची. पोरग किती वर्षाचं आहे? 5 वर्षाचं पोरग आहे. प्लॅस्टिकची बाहुली 300 रुपयाची दिल्या वैभव दादा. पोरग रडायचं थांबलं. खुश झालं की आता पोरग. 5 वर्षाच्या पोराला काय लागतं दुसरं? ती प्लॅस्टिकची बाहुली बघितलं, मिळाल्या ती प्लॅस्टिकची बाहुली जवळ घेतलं, आनंद झाला मस्त. त्याला आता सुख भेटायला लागलं. आता ऐका, 5 वर्षाच्या पोराला 300 रुपयाची प्लॅस्टिकची बाहुली दिल्या त्याला आनंद भेटला. याच्या पुढे नीट ऐका. आणता हे 5 वर्षाचं पोरग आता 25 वर्षाचं झालं.
आणि पुन्हा एकदा आकाडीच्या यात्रेत जाऊन एक बाहुली बघून रडायला लागलं. काय बोललेलं कळाले का? 25 वर्षाचं पोरग आकाडीच्या यात्रेत जाऊन बाहुली बघून रडेल का माणिक महाराज? रडणार? रडणार नाही. त्याला बाहुली पाहिजे नाही? बोला ना. हो बोला गडे. मी घरला जाऊ का? बोला ना. अहो 5 वर्षाच्या पोराला प्लॅस्टिकची बाहुली दिल्या दिल्या त्याचं समाधान झालं होतं. आणि मामा आता त्याला 25 वर्षाचं पोरग झालंय, आता त्याला बाहुली पाहिजे का नाही? नाही. रवी तुझं झाले म्हणून तुला काय वाटणार झाले र? आमचं जे झालं नाही त्याला माहित आहे आता काय ते. काय का नाही महाराज? बाहुली पाहिजे ना का त्याला? बाहुली पाहिजे, पण कोणती पाहिजे? बोलकी पाहिजे. बोलकी चालती बोलती बाहुली पाहिजे. आता प्लॅस्टिकची जमत नाही. बोलकी पाहिजे. 2-2 तास बोलणारी. हा जेवलात का? उठलात का? गुड नाईट पिल्लू. ही बोलकी बाहुली पाहिजे. तासन तास बोलणारी बायको पाहिजे. म्हणजे बोलकी बाहुली पाहिजे. आता ऐका, नीट ऐका याच्या पुढचं. आता 5व्या वर्षी प्लॅस्टिकची बाहुली मुक्की जमली. 25व्या वर्षी बोलकी बाहुली त्याला आवडते. आता तेच 25 वर्षाचं पोरग 60 वर्षाचं म्हातारं झालं. आता त्याला कोणती बाहुली आवडती? 2-2 तास बोलणारी आवडती. त्या 2-2 तास बोलणाऱ्या बायकोनं आवाज दिला की मग म्हणते तू तर बोलूच नो ग. म्हणते का नाही माणूस? म्हणते का नाही राम? अर्थात 5व्या वर्षी आनंद जो होता तो आता मोठेपणी राहिला नाही. मोठेपणीचा आनंद म्हातारपणी राहिला नाही. काल संपला की आनंद नाहीसा होतो. याला साधनजन्य आनंद म्हणतात. ध्यान ठेवा. ऐका, पण हा परमार्थ क्षेत्रामध्ये जो आनंद आहे ना तो स्वयंशुद्ध आनंद आहे. इथं 5 वर्षाच्या पोरानंही टाळ घेऊन नाचू द्या आणि इथं 70 वर्षाच्याही म्हातारण टाळ घेऊन नाचू द्या, दोघालाही आनंद सारखाच भेटतो. याला स्वयंशुद्ध आनंद म्हणतात. ध्यान ठेवा. हे आनंद परमार्थामध्ये मिळतो. आणि आमच्या जीवनात आम्ही साधना केल्यामुळं आम्हाला कोणता आनंद मिळाला? तर स्वयंशुद्ध आनंद मिळाला. आणि तो कसा? आनंद कोंदला, कोंदून उरलेला आहे. जागा जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त एवढा आनंद आमच्या जीवनात भेटायला लागला. ही साधना आमच्या जीवनात फलद्रूप झाली. आनंद कोंदला मागे पुढे. महाराज तुम्हाला आनंद भेटला हो आनंद, पण त्या आनंदाचं प्रतीक तुम्हाला नेमकं काय लाभ झाला तरी सांगा ना. तुकोबारा म्हणले अरे जगाचा मालक भेटला. नाही नाही नाही, जगाच्या मालकाची आम्हाला संगतही भेटली. संगती पंगते देवा सवे घरे. संगती पंगते देवा सवे घरे. देवा सवे संगती पंगे देवा सवे घरे. संगती पंगती देवा सवे बढिया महाराज. तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनात आता देवाची संगतही भेटली आणि पंगतही भेटली. संगती पंगती देवा सवे घडे, नित्या नित्य जोडे तेचे साथ. आमच्या जीवनात संगती भेटली. ज्यानं ज्यानं नामचिंतनाचा व्यवहार केलाय ना त्याला देवाची संगती भेटली. देवाची संगती कोणाला भेटली? सगळे पुराणामध्ये महाराज आपल्याला उदाहरण माहिती आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. गोपाळाने साधना केली
त्यांना देवाची संगती भेटली. अरे जटायूला देवाची संगती भेटली, गजेंद्राला देवाची संगती भेटली. महाराज पंगत कोणाला भेटली तर पंगत आमच्या शबरी मातेला भेटली. शबरी मातेचे देवानं बोरं खाले, पण कसे खाले सुरजभाई? हां, उष्टे बोरं खाले. माय तिकडे ऐकू आले ना, उष्टे बोरं खाले. शबरी मातेनं दात घासाय कोणतं मंजन वापरलं होतं? नाही. कोणता शॅम्पू वापरला होता? अजिबात नाही. दात पेस्ट नाही, आंघोळ नाही, काही नाही महाराज. पण ध्यान ठेवा, एक वाक्य मोठं आहे, लक्षपूर्वक ऐका. शबरी माता शरीराने पवित्र नव्हती, पण तिचे उष्टे बोरं खावे एवढ्या पात्रतेची होती महाराज. ध्यान ठेवा, एवढी साधना करून पवित्र झालेली महाराज ही मंडळी आहे. देवानं त्यांचे उष्टे बोरं खाले महाराज. त्यातल्या त्यात विदुर काकाचं चरित्र भागवतामध्ये येतं. विदुर काकाच्या कन्या देवानं खाल्या. अहो जाऊ द्या, विदुर काकाच्या कन्या खाण्याच्या अगोदर सुलभा काकीचे केळ नाही केळाचे सालपट खाले. आणि तुकोबरायच्या सुद्धा देवानं कन्या खाल्या. एकदा तुकोबरायच्या घरी देव आले. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा रोज 4 वाजता उठून पहाट तुझ्याकडे यावं, काकडा करावा. देवा तू कधीतरी माझ्या घराकडे ये ना. आणि खरंच आहे, भक्ती करून एक दिवस मंदिरातला देव घराकडे नेता आला पाहिजे. एवढी माणसानं भक्ती श्रेष्ठ केली पाहिजे. ऐका, रोज रोज मंदिरात गेलं म्हणजे भक्ती झाले असं नाही. कधीतरी मंदिरातला देव आपल्या घराकडे आला पाहिजे. हेच ईश्वरत्वाचे अंग. घरा आणीला श्रीरंग. घराकडे आणता आला पाहिजे. आपण रोज मंदिरात जातो, पण मंदिरातला देव घराकडे आपल्याला आणता आला नाही. आपण त्या भावनेनं देवाकडे कधी जात नाही. आणि देवाला कधी घराकडे ये म्हणून आपण कधी आमंत्रण देत नाही. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए. वाजवा वाजवा, चांगलं होतं, वाजवा वाजवा. असं तर मला हां चांगलं होतं. आता काय करावं, आता लक्षपूर्वक काय का, आता माणसाने एवढं चांगलं वागलं पाहिजे आणि मंदिरातला देव घराकडे आणला पाहिजे. तुकोबरा म्हणले, देवा माझ्या घराकडे ये ना कधीतरी. तुकोबरायचं महाराज म्हणणं ऐकलं. देव घराकडे आले, पण श्रीमंती होती त्यावेळेस नाही, गरिबी आली त्यावेळेस आले. तुकोबरायचे शब्द आहेत, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडकी जर्जर, काय करू उपचार, खूप मोडकी जर्जर. हा मोडकिया बाजावरी वाकळाच्या सेजा, मोडकिया बाजावरी वाकळाच्या सेजा, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदिल्या कन्या, मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडकी जर्जर. देवा माझ्या घरी काही नाही, मोडकी बाज आहे, फाटकी वाकळ आहे. देव तिथे येऊन बसले. देवाचं बोलणं झालं आणि देव म्हणायला लागले, तुकोबराय घराकडे बोलवलात, काहीतरी जेवायला आहे का नाही? काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पानं द्रौपदीशी, आज मागून खातो. तुकोबराय म्हणले, आवली लावले देवाला जेवायचंय ग. नुसते असं नजर टाकल्या टाकल्या महाराज आमची जिजामाता मध्ये गेली, स्वयंपाकाची तयारी करायला लागली मध्ये जाऊन. नुसतं असं खुणवल्या श्याम महाराज. बायकोला नुसतं असं बघितलं म्हणून तुकोबरायनं, तर बायको उठून गेली म्हण. आपल्या बाईला उठ चहा कर म्हणलं तरी बाया म्हणायत आडूटाय संपू द्या. नाही अवघड आहे महाराज. एका आवाजात कोणाची बायको चहा देते का सांगा बरं? देती, त्याचा सत्कार करतो महाराज फुलं टाकून. एका आवाजात कोणाचीच बायको चहा देणार. रोज 20,000 नेला तो देण्यात चालेल आणि तुमचं काय? लक्षपूर्वक काय का महाराज देतच नाही महाराज. पण पुरुष मंडळी अजिबात घाबरायचं नाही. वजनात बायकोला चहा कर म्हणायचं. आता कीर्तन झालं, घरी जाताना वजनात बायकोला म्हणायचं चहा कर. बायको जमली चहा करीत नाही, पुरुष मंडळी अजिबात घाबरायचं नाही. काय पुरुषार्थ आहे का नाही, वजन आहे का नाही आपलं? बायकोला पुन्हा एकदा म्हणायचं चहा कर. बायको जमली चहा करीत नाही, तिला म्हणायचं चहा कर. बायको जर चहा करणार म्हणली, घाबरायचं नाही. पुरुष मंडळ काठी घ्यायची, जोडा घ्यायचा, पायात घालायचा, नीट हाटेला पिऊन याचा. आपल्या ताकद नाही तिला मारायची महाराज. बस म्हणले की बसणारी माणसं आपले. आपलं काय वजन आहे?
एक बायकोच्या पुढे गेला म्हणला माझं कीर्तन ऐकलं म्हणला महाराजाचं कीर्तन ऐकलं म्हणला आजपासून बायकोचं काय ऐकणं नाही श्याम महाराज. बायको म्हणली उठा भांडे घासा. मला हट म्हणला आत्तापर्यंत 12 वर्ष तुझं ऐकलं म्हणलं आजपासून तुझं काहीच ऐकणार नाही मी. बायको म्हणले गुणानं बसा ते कीर्तन ऐकले डोक्यात असंच असते उन्हानं भांडे घासा बस म्हणला. काय गडी पण ऐका नाही म्हणला आपल्याला. मी पाठीला म्हणला तुझं आजपासून काय ऐकणार नाही माझं मनावर मी आजपासून चालणार. बायको म्हणले गुणानं बसा भांडे घासा बस म्हणला. तुझं ऐकणार नाही मला काही किंमत ऐका नाही मी आजपासून तुझं ऐकणार नाही मी माझ्या मनाचं करणार. बायको म्हणली भांडे घासा ऐकणार नाही म्हणून सांगितलं की तुझं ऐकणार नाही मी माझ्या मनाचं करणार. आधी धुणं धुणार मग भांडे घासणार. किती अवघड आहे सांगा आता महाराज. आपली माणसं असली महाराज. तुकोबरायचं जीवन असं नाही. तुकोबरा महाराज काही कीर्तनकार लोक सांगतात तुकोबरायची पत्नी कर्कशा होती शिव्या देत होती हे सांगतात. पण महाराज एक बाजू का सांगत नाही तो तुकोबराय जोपर्यंत जेवत नाहीत तोपर्यंत महाराज पाण्याचा थेंब सुद्धा शिवत नव्हती. हे सुद्धा समाजापुढे कधीतरी सांगत चला ना. एवढी पतिव्रता माझी माता होती महाराज. आतल्या घरात गेली काहीच नाही. गाडगं बघितलं काहीच भेटत नाही. मग मात्र डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा मायबापा अरे ज्यावेळेस आमच्याकडे भरपूर होतं त्यावेळेस तू नाही खाला आला. आज आमच्या जेवणाची पंचायत आहे देवा तू आला रे. तुला काय देऊ मी. अरे पंचपक्वान्नाचं ताट करून तुला वाढण्याची मला इच्छा आहे रे देवा. पण आम्हीच 2 दिवसापासून एकादशीवर आहोत देवा. काय करू काही सुचत नाही. तुकोबाराय म्हणतात आवले झाला का स्वयंपाक. आवली माता म्हणते मालक कशाचा स्वयंपाक करायचा हो. अन्नधान्य असतं तर तुम्हाला मी 2 दिवस उपाशी ठेवलं असतं का. बघ कोण्यातरी गाडग्यामध्ये. महाराज एका गाडग्यामध्ये पाहिलं तर मुठभर कन्या भेटल्या. त्या कन्या बघितल्या माझ्या मातेला एवढा आनंद झाला काका. आंधळ्याला डोळे यावे बहिऱ्याला ऐकू यावं लंगड्याला चलता यावं आणि निर्धनाला धनाचं गाडगं भेटावं आणि 8 दिवस उपाशी असलेल्या माणसाला पंचपक्वान्नाचं ताट मिळावं. जेवढा आनंद त्याला होतो तेवढा आनंद माझ्या महाराज जिजामातेला झाला. घागरभर पाण्यामध्ये मुठभर कन्या टाकल्या. पाण्यामध्ये कन्या रांधल्या आणि जगाच्या मालकाला वाढलं जेवायला. बढिया महाराज काय सुंदर महाराज. वारकरी चालीमध्ये सुंदर महाराज ऐकाय भेटला. अमोल महाराज धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद. वा
काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. पाण्यामध्ये कन्या रांधल्या. जगाच्या मालकाला जेवायला बसवलं. महाराज कन्या पातळ असल्यामुळं पात्रावरच्या कन्या पळायला लागल्या. जगाचा मालक म्हणतो रुक्मिणीचे हातचे 56 भोग मला रोज खायला भेटतात, पण आता मातेच्या पुन्हा जिजामातेच्या कन्या खायला भेटणार नाहीत. म्हणून जगाचा मालक चतुर्भुज झाला. 3 हातानं कन्या आडवायला लागला आणि एका हातानं कन्या वरपाय लागला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जगाच्या मालकानं महाराज माझ्या तुकोबऱ्याच्या घरच्या कन्या खाव्या, याला म्हणायचं संगती पंगती. देवासवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच. महाराज आम्हाला एवढा लाभ भेटला, आणखी काय मिळवायचं काय? तुकोबरा आता काय मिळवायचं राहिले? समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा का सयाची. सगळं आम्हाला भेटले, आता काही कमी आहे का? आता वैभव महाराज आता काही वैभव दादा काही कमवायचं राहिले का? आता काय राहिले महाराज? सगळं भेटलंय, गाडी बंगला गाडी मागडी सगळं झाले, लेकरं बाळ, आता काय नाही. कारण का समर्थच आपला झालाय. नारायणजी महाराज तुम्ही सोबत घेऊन गेला, तुम्हाला कशाची कमी पडणार आहे आता? तुम्हाला देवच आपला झाला ना, देवच आपलासा केला महाराज, म्हणून सुंदर असं महाराज. आता ते काही काळ असतो. आता मी लहान होतो त्यावेळी तेही लहान होते, वैभव महाराज वैभव दादा बी. आता आम्हाला महाराज म्हणायची सवय लागली आणि तुला सर म्हणायची सवय लागली. आता काय लागली? आता सवय लागली. आता ते मला सरच म्हणाले महाराज. फोन केला तेव्हापासून म्हणलं अरे मी महाराज आहे र. ते म्हणते लोकाला महाराज आहे पण तू मला सरच आहेस र. आता महाराज सगळे भेटावं पण लंगोटी यार भेटू नाही म्हणे. पण आम्हाला मला वाटतं 2012ला आमची ताटाटूट झाली. 2012ला 12वीमध्ये आम्ही जिकडे तिकडे गेलो, पण 2012पासून माझी वैभवची भेटच नाही महाराज. जी भेट झाली 12 वर्षाचा वनवास संपल्यानंतरच. आणि ती भेट अशी झाली महाराज, त्याचं नवं घर आणि वास्तुशांतीचं ढाळ्या गावातलं माझं नवं कीर्तन. पहिलंच कीर्तन आहे महाराज. याच्या आधी वास्तुशांतीचं कीर्तन कधी केलं नाही. गणेश महाराजांच्या आजीच्यासाठी आलतो, पुन्हा काल्यासाठी 2-3 वर्ष झालं, पण वास्तुशांतीचं पहिलंच कीर्तन आहे. नवं घर, नवं कीर्तन, नवा मित्र. जुना मित्र आहे पण आता नवीन. महाराज आम्ही एका ठिकाणी आलो, आता ओळख झाली. त्याने मला कधी साक्षात पाहिलं नव्हतं आणि मी त्याला साक्षात कधी पाहिलं नव्हतं. आम्ही एका ठिकाणी आलो महाराज. आणि हे इकडे बसलेले आमचे गुरुबंधू आहेत, सगळे हे क्लासमेट आहेत. इथं सूरजभाई आहे, तिकडं बजरंग आहे, तिकडे सगळेच आता. आमचा सोमनाथ दादा आहे तिकडे, सगळेच आता. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. आमचा मॉनिटर तेव्हा तिथं बसला की पुढं मुख्याध्यापक, हे सगळेच महाराज. 10वीला आम्ही एका वर्गात होतो. पण त्या काळचा लक्ष्मण महाराज काळ खूपच खराब होता आमचा. त्यावेळेस आमच्याकडे पैसे नसायचे. आता ढाळेगावात तर परिस्थिती सांगायची गरज नाही. आज शंकर महाराजांचं नाव मोठं झालं. आज 20 लाखाची गाडी आहे. रोज 2-2 कीर्तन आहेत, कथा आहेत महाराज. हे कीर्तन झालं की लगेच कथेला जायचे. संध्याकाळी कीर्तन आहे, रोज पळापळ चालू आहे. एकही दिवस खाली जात नाही महाराज. आज लोकांना आईच दिसते आमची, आमच्या गाड्या दिसतात, आमची बॉडी दिसते, आमचे पैसे दिसतात, आमचे कपडे देतात स्टारचे केलेले. पण ज्यावेळेस आम्ही शिकायला होतो ना, त्यावेळेस आम्हाला महाराज गरम भाकर भेटली नाही कधी खायला. मधुकरी आणली मागून, तीच मिळाली. नाही तर ती मधुकरी उरली की पत्रा वाळू घालायची आणि ती सकाळी उठून ज्ञानेश्वरी पारायण करण्याच्या अगोदर ते वाळलेले तुकडे घ्यायचे आणि तांब्यामध्ये पाणी घेऊन ते तुकडे करून मध्ये टाकायचे. आणि ज्ञानेश्वरी पारायण होईपर्यंत भाऊनं सांगायचं ते आता बघा तांबे काय आहे ते, आणि ते तांब्यातलं पाणी काढून टाकायचं. आता खाली संस्था होती सगळ्यालाच माहीत आहे. आमची काकू असायची साईडला, नारायण मामाच्या घरी जायचं, नारायण हांडे दत्ताभाऊच्या घरी. तिथलं दूध थोडंफार कधी घेतलं तर घेतलं महाराज, आणि मग कधी काकूनं द्यायचं. एवढ्या पोराला कुठून दूध भेटायचं महाराज? कधी वसंतदादाच्या घरी जायचं, तिकडून काहीतरी आणायचं. आमच्या गंगाधर मामा तिकडून वहिनी काहीतरी द्यायची. महाराज असं एका ठिकाणी करायचं. मंचक मामाच्या घरी जाऊन कधी आणायचं, हांडे मामा त्यांच्या घरी, जवळचे माणसं. आणि त्यातल्या त्यात पहिल्यापासून ढाळेगावचा मी लाडकाच राहिलो बरं. हे मला आनंद आहे. लक्ष्मण महाराज भाऊ निघून गेले, अंगद महाराज निघून गेले, पण भाऊ जिवंत असताना सुद्धा मला संस्थेतलं लेकरू आहे म्हणून कधीच त्यांनी सांभाळलं नाही. भैया आणि सोमेश्वर महाराजांची लोकायला ओळखच नव्हती. भैयाच्या पाठीमागचा पोरगो कोण असेल म्हणलं की माझंच नाव सगळे लोक घ्यायचे महाराज. एवढं महाराष्ट्रभर आज नाव झालं. पण काही गावामध्ये आताही गेलं की लोक ढाळेगावचाच आहे म्हणतात मला, आणि अंगद महाराजांचंच पोरगा आहे म्हणतात महाराज. त्यांनी मला फरक कधीच समजलं नाही. जवळच घ्यायची सतत, आणि मीच कारभार सगळा करायचा. पण त्या काळची परिस्थिती महाराज, 1200 रुपये फीस वर्षाकाठी आम्हाला घडली नाही. आमच्या वडिलांना 3400 रुपयाची पेटी होती, पण पेटी आम्हाला घडली नाही आमच्या वडिलांना.
तर भाऊनं अर्धे पैसे टाकले, माझ्या वडिलांना अर्धे पैसे दिले आणि मग 3400 रुपयाची पेटी घेतली अमोल महाराज आणि मग आम्ही विशारद दोघांना कंप्लीट केलं. भयानंद मी कधीच महाराज रुपये कधी भेटला नाही आम्हाला, पण त्याच्या पाठीमागचा त्रास आम्ही सहन केला. शिळे तुकडे खाल्ले, जाळी आलेल्या भाकरी खाल्ल्या, ते तुकडे खाल्लेले महाराज, त्या तुकड्यासाठी आम्ही अभंग पाठ केले. संध्याकाळी घरं कमी असायचे आणि भाऊ म्हणायचे ज्यानं अभंग पाठ केला त्याला एक भाकर, ज्यानं 2 ओव्या पाठ केल्या त्या भाकरीबरोबर थोडी भाजी म्हणजे भात भेटायचा. आता चपाती खावं वाटत नाही, चपातीसाठी आम्ही भांडणं करायचे महाराज. मधुकरीमध्ये चपातीच भेटायची नाही त्यावेळेस आणि ते भाकरी भेटावं म्हणून अभंग पाठ केले आणि त्यावेळेचे अभंग पाठ केले. त्या अभंगामुळे आज आम्हाला भाकरी भेटायला लागल्या महाराज. त्या काळचा काळ भरपूर होता. आता हिरामण मामाच्या जीवनातला किती खडतळ प्रवास आहे महाराज. किती साधं घर होतं पहिलं, किती साधं राहणीमान होतं. आज वैभवदादानी रविदादानी महाराज नाव मोठं केलं, पैसा कमवला, आज एवढी संपत्ती कमवली महाराज. पण यांच्या संपत्तीच्या पाठीमागं आईवडिलांचा नारंजापाचा आशीर्वाद आहे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. आईवडिलांची पुण्याई आहे महाराज त्यांच्या पाठीमागे. आईने आणि वडिलाने त्यांना महाराज लहानाचं मोठं केलं, चांगले संस्कार दिले. चांगले संस्कार दिले म्हणून आज चांगल्या पदावर ते गेले महाराज. म्हणून चांगले संस्कार लेकराला देत गेलं पाहिजे. सध्या माणसं संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये संतती कोण्या मार्गाला चालली याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. पण संपत्ती एखाद्या वेळेस कमी कमवा, पण संपत्ती कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा. आयुष्यात तुम्हाला रडायची वेळ येणार नाही कधीच. चांगले पोरं जन्माला घातल्यानंतर त्याला संस्कार चांगले देत चला. वैभवदादाला रविदादाला हिरामण मामानी चांगले संस्कार दिले. आज महाराज एवढं उत्तुंग शिखरावर त्यांचं नाव आहे. एवढा सुंदर महाराज त्यांनी बंगला बांधलाच. वडिलांसाठी महाराज गाडी घेतली. अरे जगतामध्ये आम्ही फिरत असताना लक्ष्मण महाराज बापानं पोराला गाडी घेऊन दिलेले भरपूर बघितले महाराज आम्ही, पण एका पोरानं बापासाठी थार गाडी घेऊन देणारा पहिलंच पोरगं बघितलं महाराज मी माझ्या आयुष्यामध्ये. म्हणून मला एवढा आनंद आहे आज, एवढा आनंद आहे. एका मित्राच्या मोठ्या वास्तुशांतीचं कीर्तन मला करायला भेटतंय. याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता आहे महाराज. त्याचं महाराज काय कौतुक मी करावं मला ते कळत नाही महाराज. शब्द कमी पडतात. एवढं मोठं त्याचं नाव आहे, एवढं मोठं त्यांनी कार्यकीर्ती केलेलं आहे. आईवडिलांना खूप द्यावे तरी धन्य कमी आहेत. धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. एवढं सुंदर महाराज. आता त्यानं जर ठरवलं असतं तर त्याला काय कमी आहे महाराज. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कीर्तनकार इथं उपस्थित झाला असता त्याच्या फोनवर. गणेश महाराज भैया ते होते तारका घ्यायला. कुठलाही महाराज उभा केला असता इथं. कोणताही बलाढ्य महाराज इथं आला असता. पण गणेश महाराजांनी त्यावेळेस फोन केला ना, वैभवनं मला फोन केला, सांगितलं शंकर महाराज मला कोणताच मोठा महाराज तुझ्यापेक्षा मला मोठा नाही. तू माझ्यासाठी सगळ्यात मोठा महाराज आहे आणि तूच माझं कीर्तन केलं पाहिजे. त्याचा आठास होता महाराज. आणि याच्यासाठी बुलढाण्याची तारीख त्याला म्हणलं होतं. बुलढाण्याची तारीख आहे मला संध्याकाळी. तर मला काहीच सांगू नको, तू इथं कीर्तनासाठी आलं पाहिजे. ते आरतुरच बोलते मला आणखी ते बोलत नाही. ते म्हणत नाही महाराज बिराज. हां ते गुरुदेव म्हणत होते. त्यालाच म्हणाले माझा क्लासमेट आहे, तुम्ही त्याला गुरु कसं काय म्हणाले. अरे ते म्हणजे घराच्या बाहेर जायपर्यंत गुरु म्हण त्याला. मग आमचं जिवाळ्याचं नातं आहे महाराज. आता खरं पाहिलं तर मी सुदामी आहे, हे श्रीकृष्ण आहे. खरं तर द्वारकेमध्ये सुदाम्या भेटण्यासाठी गेलता श्रीकृष्णाला, सोन्याची द्वारका बघून. सोन मांजरीचं सुदाम्या इथं तुला भेटण्यासाठी आला महाराज. हे मित्राची भेट आहे, सुदामा श्रीकृष्णाची भेट आहे. ही गोड महाराज. आता सगळं मिळवलंय. आता काही आमच्या जीवनात कमी राहिलं नाही. संगती पंगती देवा सवे घडे, नित्या नित्य जोडे त्याचे साज. आमच्या जीवनामध्ये सगळं भेटणार आहे. तुम्हाला सगळं भेटवायचं असेल ना, तर तुम्ही सुद्धा चांगल्या मार्गाला लागा, चांगल्याची वाटचाल धरा, त्याच्या पाठीमागे चला, तुम्हाला चांगलं भेटेल. आणि मी कीर्तनात सतत बोलत असतो, माणसानं मन मोठे ठेवा. जोपर्यंत तुमचे मन मोठे ठेवणार नाहीत, जोपर्यंत तुमचे विचार मोठे तुमचे होणार नाहीत, आयुष्यात तुम्ही कधी मोठे होणार नाहीत. लक्षात ठेवा. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर मोठ्याच्या संगतीत राहावं लागेल आणि तुमचे मोठे विचारसुद्धा झाले पाहिजे. काय विचार संकुचित होता हो महाराज. एवढे लहान लहान विचार ठेवायचे. तळागाळाला माणसं राहायचे महाराज. जोपर्यंत तुम्ही विचार मोठे ठेवत नाही ना, तोपर्यंत तुम्ही मोठे कधी होणार नाही. लक्ष्मण महाराज, धनंजय महाराज, माझी तर संकल्पना अशी आहे, वारकरी संप्रदायातले महाराज लोक गाडीमध्ये फिरतात यात नवल नाही. तर माझी इच्छा आहे, तर महाराज हे गायक वादक सुद्धा 4 व्हीलरमध्ये फिरले पाहिजे. माझी इच्छा आहे.
पांडुरंग महाराज पहिलं एस टी बस स्टँडवर महाराज लोकांची भेट होत होती, आता चौकात चौकात भेट व्हायला लागली. श्यामसुंदर महाराज एवढ्या आपल्याला थांबायचं नाही वैभव दादा, आम्हाला आणखी पुढं जायचंय. पहिलं एस टी बस स्टँडवर भेट होत होती महाराज लोकांची. इतके मोठे संप्रदायातले वारकरी महाराज कीर्तनकार झाले पाहिजे पांडुरंग मामा. बस स्टँडवर नाही, चौकात नाही, तर विमानतळावर महाराज लोकांची भेट झाली पाहिजे. आज कीर्तन कुठं होतं? अमेरिकेत, उद्या जपान, परवा दिवशी नेपाळला काल आहे आणि भारत देशात पूजेचं कीर्तन आहे. एवढे मोठे महाराज लोक झाले पाहिजे. आपले काय करा, आम्ही गाडीत भिले की लोकात पोडायचं दुःख. लईच कुठं जावं आम्ही विमान घेऊन, आता लई अवघड झालं महाराज. लोक आपली कधी सुधारतील सांगता येत नाही महाराज. मोठे लोक महाराज पाहिजे. आता बघा, आता वैभवनं किती सुंदर बंगला बांधला, आईवडिलांची कृपा म्हणून. आता इथं यायचं, कीर्तन ऐकायचं, जेवायचं, मस्त वा वा वैभव चांगलं केलास, वैभव कमीलं म्हणायचं, चांगलं केलं म्हणायचं, वा वा म्हणायचं. लोक इथं येतात, खातात, त्याची दस्ती गळ्यात टाकतात आणि तिथंच म्हणतात गिलावाचा रब झाला, कलर डार्क झाला, पी जमली नाही, नळ फिटिंगच का केलं नाही, थुट्टी तिकडं काली. तू मुळ्याला कुठे गेलतास? अरे 1 कोटी रुपये खर्च करून त्यानं घर बांधले, चांगलं म्हण की तुला जेवाय बोलील उपकार समज. आणि जे नाव ठेवते त्याचं घर बघा. संडाच्या कवाडाला कोंडा नसते, बकीट आडवं लावते. काय माणसाची वृत्ती झाली महाराज. लय अवघड आहे आता महाराज. मी सतत सांगत, मी त्या कीर्तनाजवळ तो अमोल दादा चौकात गाडी उभा केली, हवा चेक करायला श्याम दादा. आता हवा चेक करणाऱ्या माणसाचं काय काम आहे? 20 रुपये घ्यायची, हवा चेक करायचं, गुन्हा बसायचं बापू. हवा चेक करताना माझ्या ड्रायव्हरला म्हणाले, होय महाराजांची गाडी स्विफ्ट डिझायर होती, महाराजांनी ब्रेझा कोवा घेतली. ते मला ब्रेझा घेऊन 5 वर्ष जाईत, आता इनोवाची तयारी चालू आहे, गुन्हा बसाव की. हवा भरताना माझ्या ड्रायव्हरला म्हणाले, महाराजाला काय कमी आहे, माणसाच्या मुड्या मुडाने गाड्या घाल्या. अरे तुझ्या घरला आलो काय मी सकाळ संध्याकाळ दुपार कळालो, माझे मी हप्ते पडाव, देणं घेणं काय तुला? देव वाटलं देणं तर गुन्ह्यानं बस. ज्याची बायकोची आहे देणं ती आम्हाला शानपण शिकवते महाराज. लई अवघड आहे महाराज. आता काय सांगावं, ज्याची बायको एका आवाजात उठ ना, ती म्हणते मोदीनं कायदा असा करा. अरे चहा मिळते का बघा आधी तुला, बजेट काय, तू बोलतोस काय? काय माणसाची वृत्ती महाराज. मन मोठं केला, विचार तुमचे मोठे ठेवा, एक दिवस तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही, ध्यान ठेवा. मोठे झाले पाहिजे माणसं सगळे, असे पोरं झाले पाहिजे महाराज. सार्थ अभिमान आहे माझ्या मित्राचा मला. आज एक नाव त्यानं लोकी केलं आणि आईवडिलांचं एवढं नाव मोठं केलं, म्हणून त्यालासाठी महाराज टाळ्या वाजवाय काय हरकत नाही, त्याला धन्यवाद द्यायला काय हरकत नाही. आणि महाराज सूर्यासारखं तेच त्याच्या पाठीमागं, म्हणजे रवी म्हणजे सूर्य. मी कीर्तनात बोललो, वैभव वैभव, नुसतं वैभव काही करीत नाही, वैभवाला वैभव निर्माण करण्यासाठी सूर्यासारखा खंबीर रवी त्याच्या पाठीमागं आहे. आणि एवढे सुंदर पोरं रत्न जन्माला घालण्यासाठी हिरा तसलाय महाराज, हिरा मन शेकडे. महाराज गोड असं महाराज सुंदर निवेदनही केलेलं आहे. आणि आपणही आपल्या जीवनामध्ये अशी वाटचाल करा. पोरो, आयुष्यामध्ये काही करू नका, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. पोरांनो, आयुष्यात काहीच करू नका, पण एवढं मात्र नक्की करा, आपल्या मायबापाला दुसऱ्याच्या दारात जायची वेळ नाही आली पाहिजे. आणि आपल्या वागण्यामुळं आणि आपल्या बोलण्यामुळं मायबापाची मान चौकात खाली नाही गेली पाहिजे. एवढं जरी आयुष्यभर सांभाळलात ना, तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही महाराज. काही दुसरं करायची गरज नाही. म्हणून मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिकी काय केले परब्रह्म भेटेले. पण आपलंही जीवन महाराज चांगलं जगायचं असेल, तुकोबाराय सांगतात, तुम्हाला जर आनंद भेटवायचा असेल तर तुम्हीही नामचिंतन करा, सुखाचा व्यवहार करा. जर तुमच्याकडून जर चुका काही झाल्या तर समर्थ एवढ्या मोठ्या पोटाचा आहे, तुमच्या चुका पोटात घालून तुम्हाला निजसुख दिल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचा 14 तुका म्हणे येथे लाभाची पोटी, तुका म्हणे येथे लाभाची पोटी, तुका म्हणे येथे लाभाची पोटी, तुका म्हणे लाभाची पोटी, बहुवात पोटी समर्थाची, बहुवाव पोटी
आता चाल नाही सगळे आलाप म्हणा. नित्य नित्य जोडते साध नित्य नित्य जोडे हरे नित्य नित्य जोडे तेची साथ नित्य नित्य जोडे नित्य जोडे नित्य जोडे
नित्य जोडे तुका म्हणे येथे लाभाची एक कोटी बहुवाब पोटी समर्थाचे संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे त्याची साथ. सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांना विनंती आहे. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय